हाय फ्रेंड्स, किचन कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवतोय वांग्याचे काप। त्यासाठी मी इथे हे वांग स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे। आता आपण त्याचे गोल गोल स्लाइसेस कट करून घेऊयात। खूप जास्त जाड नाही किंवा खूप जास्त पातळ नाही, अशा आपण स्लाइसेस कट करून घेऊयात। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोटं वांग सुद्धा घेऊ शकता। मी ते हे मोठं वांग घेतलेलं आहे, वजनाने जवळपास 250 ग्राम असेल। पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला स्लाइसेस कट करून घ्यायचे आहेत। मी ते सर्व स्लाइसेस कट करून घेतले आहेत आणि त्या पाण्यात ठेवले आहेत, जेणेकरून वांग काळं पडणार नाही। मॅरिनेशनसाठी इथे का बाउलमध्ये मी बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट, चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि हळद घालून घेतली आहे। आमचूर पावडर आणि गरम मसाला। आमचूर पावडरने खूप छान टेस्ट येते। अगदी थोडं थोडं पाणी घालून आपण थिकसर बॅटर बनवून घेणार आहे। इथे तुम्ही बेसनच्या ऐवजी तांदळाचं पीठ वापरलं तरी चालेल। छान बॅटर बनवून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण जे वांग्याचे काप बनवून घेतले होते ते डिप करून घेऊयात। अशा प्रकारे डिप करून घ्यायचे आहेत। तुम्हाला एकदम सिंपल म्हणजेच फक्त लाल तिखट आणि मीठ लावून जरी तुम्ही शॅलो फ्राय केले तरी वांग्याचे काप खूप छान लागतात। इथे मी सर्व कापांना बॅटर लावून घेतला आहे। इथे मी अर्धी वाटी रवा घेतला आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि लाल तिखट घालून घेतला आहे। आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। इथे तवा गरम करून घेतला आहे, त्यामध्ये आपण तेल घालून घेऊयात। अगदी थोडंसं तेल इथे मी घालून घेतलं। जे वांग्याचे काप आपण बनवून ठेवले होते ते रव्यामध्ये अशा प्रकारे घोळवून तव्यावरती आपण एक एक ठेवणार आहोत। आपण नेहमी पापड किंवा सॅलड असं काहीतरी तोंडी लावण्यासाठी जेवताना बनवतच असतो, तर असे आपण ही वांग्याची काप सुद्धा बनवू शकतो। थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि आपण हे वांग्याचे काप आता परतवून घेऊयात। दोन्ही साइडने छान वांग्याचे काप खरपूस भाजून घेतलेले आहेत, शॅलो फ्राय केले आहेत। वांग्याचे काप इथे बनवून रेडी झालेले आहेत। तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा। आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।